मालेगाव महानगरपालिकेच्या महासभेमध्ये नगरसेवकांचा गोंधळ, महापौर आणि उपमहापौरांना महापुरुष आणि फोटो भेट। टिपू सुलतानच्या फोटोवरून महासभेमध्ये गदारोळ। महायुतीसोबत संबंध ठेवायचे नाहीत, शिंदे भेटीत राज ठाकरेंची भूमिका। विमानामध्ये गरजेपेक्षा जास्त इंधन भरलं होतं, रोहित पवार यांचा आरोप। तर पायलटनं विमान मुद्दाम जमिनीवर आदळल्याचाही व्यक्त केला संशय। विमानाच्या वायर्स जळाल्या नाहीत, ब्लॅक बॉक्स कसा जळाला, रोहित पवार यांचा सवाल। परदेशात ब्लॅक बॉक्स पाठवण्याला रोहित पवारांचा विरोध। VSR कंपनीचा अजित पवार विमान दुर्घटनेला जबाबदार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा थेट आरोप। पायलट सुमित कपूर यांना प्रचंड दारू पिण्याची सवय, ऑन ड्युटी दारू प्यायल्यानं 2 वेळा लायसन्स झालं होतं रद्द, रोहित पवार यांची माहिती। विम्याच्या पैशांसाठीही मुद्दाम अपघात केल्याचा संशय। ब्लॅक बॉक्स जळाला हे सांगायला 17 दिवस का लागले, तपास यंत्रणांच्या कामावर अमोल मिटकरींचा संताप। अजित पवार विमान अपघात प्रकरणात उपस्थित केले अनेक सवाल। अजित पवारांच्या विमान अपघाताची CBI चौकशी करा, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली मागणी। आम्हाला विलीनीकरणावर कोणतीही चर्चा करायची नाही, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारच होतील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा खारगे समितीचा अहवाल रात्री मिळाला, समितीच्या अहवालानुसार कारवाई करणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रसारमाध्यमांना माहिती। स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब, शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांची वर्णी। राज्यसभेची निवडणूक जाहीर, एकूण 37 जागांसाठी होणार निवडणूक, 16 मार्चला मतदान आणि निकालही। मेलडी रोडला ब्रिज कँडी रहिवाशांचा विरोध, जय हो गाण्यामुळे परिसरातील ध्वनी प्रदूषण वाढलं, परिसरातील 650 रहिवाशांच्या संघटनांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात, पुणे महानगरपालिकेत असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाला दिली भेट, सुनील टिंगरे आणि गणेश बिडकर यांची घेतली भेट। पुण्यातील स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज, भाजपच्या श्रीनाथ बिमाले यांनी भरला अर्ज, स्थायी समितीचे 16 पैकी 12 सदस्य, भाजपचे महापौर मनीषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर यांचीही उपस्थिती। महाराजांच्या राज्यात अशा घटना उघडपणे घडणं चिंताजनक, न्यायासाठी भिगवणमधील मोर्चात सहभागी होणार, आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। तरुणीच्या अपहरणाच्या निषेधार्थ भिगवण बंद, इंदापूरमधील भिगवणमध्ये झालं होतं 21 वर्षीय तरुणीचं अपहरण, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त जमावानं केली जाळपोळ। प्रशांत कोरटकर विरोधातील तपास अपूर्ण का, इंद्रजित सावंत यांची वकिलामार्फत पोलिसांना नोटीस, शिवरायांना अपशब्द आणि धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकर आरोपी। मुस्लिम नेत्यांनी फक्त मुस्लिमांना लॉलीपॉप दिलं, आरक्षण रद्द होण्यात सरकारची चूक नाही, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं वक्तव्य। उपसचिव मिलिंद शेणॉय यांची तडकाफडकी बदली, अजित पवार यांच्या निधनानंतर 75 शाळांना अल्पसंख्याकाचा दिला होता दर्जा। नाशिकमधील तपोवनातील झाडं तोडण्याचं प्रकरण, पुढची सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार, झाडं तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठीची याचिका।
कांद्याचे दर कोसळल्यानं येवल्यात व्यापारी आणि शेतकरी अडचणीत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा फटका, महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी.